श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। हिंदू धर्मात नागदेवतेला खूप महत्त्व दिलं जातं। त्यामुळेच आपल्याला भगवान शंकरांच्या गळ्यात वासुकी नाग दिसतो, भगवान विष्णू शेषनागावर पहुडलेले दिसतात आणि श्रीकृष्णांची कालियामर्दनी कथा आपल्याला ठाऊकच आहे। नागांवर आधारित अनेक पौराणिक कथाही आपण ऐकलेल्या आहेत। पूर्वीच्या काळी नागपंचमीला अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नागांची पूजा केली जायची। आता तशी पूजा होत नाही। आता प्रतिकात्मक नागांची पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नागमूर्तीची पूजा करतात। ज्या ठिकाणी नागमंदिरं आहेत त्या ठिकाणी मंदिरात जाऊन पूजा केली जाते। आपल्या देशामध्ये नागमंदिरांची संख्या तुलनेने कमी आहे, पण ही मंदिरं खूप खास आहेत। ही मंदिरं कोणती आहेत आणि कोणत्या ठिकाणी आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी दीपाली कानिसे, कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण। केरळमधील मन्नारशाळा येथे भारतातील सगळ्यात मोठे नागमंदिर आहे। अलेप्पी शहरात ते आहे। या मंदिराच्या आवारात 30,000 दगडी सापाची शिल्प आणि चित्र आहेत। हे मंदिर 3000 वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं। या मंदिराशी जोडलेली एक प्रचलित लोककथा आहे, ती म्हणजे पांडवांनी जिथे इंद्रप्रस्थ राज्याची स्थापना केली तिथे घनदाट जंगल होतं। ते खांडववन म्हणून सुद्धा ओळखलं जायचं। त्या खांडववनात अनेक सापांचा अधिवास होता। अर्जुनाने आपल्या अस्त्राच्या सहाय्याने त्या जंगलाला आग लावली, तेव्हा त्या जंगलातील साप जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेले आणि केरळमध्ये पोहोचले। त्या ठिकाणी हे मंदिर बांधलं गेलंय। केरळमधील मन्नारशाळा नागराज आणि त्यांची पत्नी नागयक्षी यांना समर्पित आहे। ज्या जोडप्यांना मूल होत नाही ते या मंदिरात येऊन प्रार्थना करतात। केरळप्रमाणेच कर्नाटक राज्यातही एक प्रसिद्ध सर्प मंदिर आहे। हे मंदिर कुक्के सुब्रह्मण्य मंदिर या नावाने ओळखले जाते। हे मंदिर 5000 वर्ष जुनं आहे। पुराण कथेतील प्रसिद्ध सर्प वासुकी याने या ठिकाणी आश्रय घेतला होता आणि त्यामुळेच या मंदिराची स्थापना झाली असं मानलं जातं। या मंदिरात दर्शन घेतल्याने सर्पदोष दूर होतो असं काहींचं म्हणणं आहे। त्यामुळे या मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात। आश्लेषा नक्षत्राच्या काळात या मंदिरात एक खास पूजा केली जाते आणि त्या पूजेमुळे आयुष्यातील समस्या दूर होतात असंही मानलं जातं। जम्मू काश्मीरमधील पत्नी टॉप या प्रसिद्ध पर्यटन स्थळापासून काही अंतरावर एक नागमंदिर आहे। हे मंदिर 800 वर्ष जुनं आहे असं मानलं जातं। एका नागदेवतेने 22 वर्ष तपस्या करून पिंडी रूप धारण केलं होतं आणि त्या ठिकाणी हे मंदिर बांधलं गेलंय। ही नागदेवता ब्रह्मचारी रूपात होती, म्हणून या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही। या मंदिरात लाल धागा बांधण्याची एक पद्धत आहे। जम्मू काश्मीरमध्ये आणखी एक मंदिर आहे। पौराणिक कथेनुसार नागांचा राजा शेषनाग याने पहलग्राम या ठिकाणी तलाव तयार केला होता आणि त्या तलावाच्या काठावरच हे शेषनाग मंदिर बांधलं गेलंय। अमरनाथला जाणारे यात्रेकरू आवर्जून या शेषनाग मंदिराचं दर्शन घेतात। गुजरातमधील भुज या किल्ल्यात भुजंग नागाचं मंदिर आहे। या मंदिराविषयी सुद्धा एक लोककथा प्रचलित आहे। या कथेनुसार हा किल्ला शेवटच्या नागा वंशाच्या भुजंगाला समर्पित आहे। तो युद्धात मरण पावला होता आणि त्याच्या स्मरणार्थ लोकांनी हे मंदिर बांधलंय असं म्हटलं जातं। दरवर्षी नागपंचमीला या मंदिराभोवती एक जत्रा भरते। प्रयागराजमध्ये तक्षक नागाचं मंदिर आहे। पौराणिक कथेनुसार पाताळात राहणाऱ्या 8 नागांपैकी तक्षक नाग होता। तक्षक नागाला पाताळातील नागांचा स्वामी मानलं जातं। नागपंचमीच्या दिवशी प्रयागराजमधील या तक्षक नागाच्या मंदिरात पूजा केली जाते आणि त्या पूजेमुळे कुंडलीतील सर्पदोष दूर होतो असं मानलं जातं। उत्तराखंडमधील बागेश्वर येथे धौली नागाचं मंदिर आहे। पौराणिक कथेनुसार कालिया नागाचा सर्वात मोठा पुत्र धौली नाग होता आणि त्याचे हे मंदिर आहे। नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात पूजा केली जाते। धौली नागाची पूजा केल्याने नैसर्गिक आपत्ती टळते अशी तिथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी नागमंदिर आहेत। कोल्हापूरमधल्या कागल गावात श्री नागनाथ देवालय आहे। भगवान शंकर आणि देवी पार्वती यांनी नागाच्या रूपात भक्तांना दर्शन दिलं होतं आणि त्यांचं हे मंदिर आहे असं या मंदिराच्या बाबतीत म्हटलं जातं। नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जमते। पुण्यात नागझरी नदीकाठी एका नागाचं मंदिर आहे। दगडी नागोबा म्हणून ते ओळखलं जातं। या मंदिरात नाग आणि नागिन यांची दगडी शिल्प आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे भद्रनाग मंदिर आहे। या मंदिरात 7 नागांच्या मूर्त्या आहेत। हे नाग एकमेकांचे भाऊ होते असं मानलं जातं। या मंदिरात गर्भवती महिलांना प्रवेश दिला जात नाही। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला फॉलो करा।